आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधनसाठी खास अशी ही मिठाई। अगदी सोपी आहे करायला, फक्त दुधापासून आणि साखरेपासून बनते। चला तर करूया। कढई ठेवायची आपल्याला। 2 कढई ठेवल्यात मी, कारण आपलं काम थोडंसं पटकन आणि सोपं होऊन जाईल म्हणून। एका कढईमध्ये 1 लिटर दूध टाकले आणि दुसऱ्या पण कढईमध्ये 1 लिटर दूध टाकले। साधारण 2 लिटर दूध आहे ते आपल्याला टाकायचं आहे दोन्ही कढईमध्ये 1-1 लिटर बस ना। आणि ते सतत हलवत राहायचे, सतत हलवायचे, कारण कढईच्या बुडाला दूध असं चिटकणार नाही आणि करपणार नाही, म्हणून सतत ढवळत राहायचे आपल्याला ते दूध। ही मिठाई आपल्याला खूप संयमाने करायची आहे, कारण लगेच झाली असं नाही, वेळ लागतो हिला। पूर्ण दूध आटेपर्यंत थांबून अशी बनवायची आहे। परत उकळी आल्याच्या नंतर परत आपल्याला ते सतत ढवळत राहायचे दोन्ही दूध आपल्याला सतत ढवळायचे, कारण ते ओतू आलं तरी ओतू जाणार नाही आणि बुडाला चिटकणार सुद्धा नाही। हे पहा, मी हे पण कढईतलं दूध सतत म्हणजे ढवळत राहते, कारण ते बुडाला चिटकणार नाही म्हणून। आणि जी दुधाची साय कढईच्या कडेला जमा होते ती पण आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे, कारण हे करायचं आहे। हे बघा, असं घट्ट झालेलं आहे दोन्ही दूध। मी नंतर दोन्ही दूध एकत्र केलेलं आहे, कारण आपलं काम लवकर होईल म्हणून मी दोन्ही कढया ठेवल्या होत्या। आणि हे बघा, घट्ट झालेलं आहे। असं घट्ट करून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये आपण साखर घालायची आहे आणि सतत ढवळत राहायचं। साखर घातल्याच्या नंतर सुद्धा साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, तर जास्त गोड मिठाई छान लागते। आणि सतत ढवळत राहायचं आपल्याला, तिला ती खाली चिटकणार नाही, म्हणजे सतत ढवळत राहायचे आणि ते असं घट्ट होईल इतपत आपल्याला ते ढवळत राहायचे। एक ताट घ्यायचे, ताटाला थोडंसं तूप लावायचे आणि त्यामध्ये ते आपल्याला घट्ट झालेलं कढईतलं आपलं दूध ते ओतायचं आहे आपल्याला। आणि तूप लावल्याच्या नंतर ते ताटाला चिकटून बसणार नाही, म्हणून घट्ट झाले काढून घ्यायचे। आपल्याला जो शेप हवा आहे तो आपण देऊ शकतो। हे बघा, मी गोल शेप दिला आपल्या लाडवासारखा, पेढ्यासारखा। बघा किती छान झाली। आणि रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई ठेवू शकता।